सो फर्स्ट ऑफ ऑल, वन्स अगेन व्हेरी गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू. थोडंसं एनर्जी ठेवा, कारण आज पूर्ण आपण यावरती बोलणार आहोत. ओके. आणि किती लोकांनी ट्रेडिंगचा टॉपिक वाचला होता? म्हणजे ट्रेडिंग टॉपिक थोडंसं वेगळं होतं ना आजचं. किती लोकांनी वाचलं होतं? सांगू शकाल मला, लाईक व्हॉट वॉज द टॉपिक ऑफ अवर ट्रेनिंग? आपल्या ट्रेनिंगचा टॉपिक काय होता? फक्त नाव सांगा मला, बस आहे. द राईज. एक्झॅक्टली एक्झॅक्टली, छान छान. ठीक आहे ठीक आहे, छान. सो बेसिकली द राईज, आज आपण यामध्ये चार गोष्टीवरती बोलणार आहोत. जस्ट कन्फर्म करा मला तुम्ही सर्वजण की तुम्हाला स्क्रीन विजिबल आहे माझी. विजिबल टू एव्हरीवन? ओके, गुड गुड गुड. हा. आता हा टॉपिक मी का निवडला आहे? द राईज याचा अर्थ काय आहे? पहिला म्हणजे आज तुम्हाला पूर्ण सांगा की तुम्ही कशा प्रकारे आपल्या कामामध्ये आपला एक रुटीन सेट करणार. म्हणजे आर स्टँड फॉर रुटीन. आय आय स्टँड फॉर इम्पॅक्ट. म्हणजे आपण कशा प्रकारे व्हॅल्यू ऍड करणार आपल्या ऑडियन्सला किंवा आपल्या लीडसाठी. त्यानंतर आहे सेल्फ डिसिप्लिन, की तुम्ही किती डिसिप्लिन होऊन काम करत आहात. त्यानंतर एनर्जी. ठीक आहे. म्हणजे आपण आपली जी एनर्जी आहे, आपण कधी निगेटिव्ह फील करतो, कधी पॉझिटिव्ह कधी कधी करतो ना, ही आपलं एक फ्रिक्वेन्सी असते. ओके. सो वी आर गोइंग टू लर्न ऑन दिस टुडे. तुम्हाला या सर्व गोष्टी मी सांगणार आहे. सो बेसिकली आपला जो टॉपिक आहे द राईज, मी हा युनिक टॉपिक निवडला सर्वांसाठी. ठीक आहे. तर ट्रेनिंग आपली अप्रोक्सिमेटली 1 आवर जाईल. सर्वांनी आपला माइंडसेट बनवा की 1 तास लागणारच आहे आपलं. ठीक आहे. सो बऱ्याच लोकांना माझं माहिती आहे की मी कोण आहे. हे बेसिक, माझं नाव सागर भोरे, एक मेकॅनिकल इंजिनियर. ओके. जे लोक नवीन आहेत त्या लोकांसाठी आय थिंक या ठिकाणी सर्वजण आहेत. मी एक ऍफलेट मार्केटिंग पण आहे, मार्केटर पण आहे. लाईक इवन आय हॅव लाईक 2.5 years ऑफ एक्सपिरियन्स. आणि मी NLP शिकवतो, मी माइंडसेट ट्रेनिंग घेतो. अँड रिसेंटली इन लास्ट 13 months मी कन्सल्टेशन प्लस ऍफिलिएट मध्ये 9.5 लाख रुपयाचा रेव्हेन्यू क्रिएट केलाय. ओके. सो बेसिक बऱ्याच लोकांना माझी माहिती आहे, पण स्टील मी तुम्हाला या ठिकाणी इन्फॉर्मेशन दिली. ओके. नाव आपला जो मेन टॉपिक आहे की आपण आज काय काय कव्हर करणार आहोत. सो फर्स्ट थिंग इज की आपला माइंडसेट कसा असेल, म्हणजे द पॉवर ऑफ माइंडसेट. सेकंड थिंग, द हॅबिट ऑफ कन्सिस्टन्सी. म्हणजे आपण आपली हॅबिट कशी बिल्ड केली पाहिजे, म्हणजे एक लॉंग टर्म काम करण्यासाठी. आज होतं ना की आपण काम करतोय, कधी कधी मूड होत नाही, मग आपण त्या ठिकाणी पोस्ट टाकत नाही किंवा आपण मार्केटिंग करत नाही. बरोबर ना? हा. तर त्यानंतर आहे टाइम मॅनेजमेंट आणि डेली रुटीन. आता हे मोस्ट ऑफ द पीपल, आपल्या सर्वांनाच आपल्या लाईफमध्ये कॉलेज आहे, स्कूल आहे, जॉब आहे किंवा घर आहे, फॅमिली जे पण असेल, पण त्यामधून आपण वेळ कसं काढून त्यावरती डेली आपल्या रुटीनवर फिक्स राहायचं आणि काम करायचं थोडंसं टफ जातं. बरोबर. ते तुम्हाला सांगणार आहे मी. त्यानंतर आहे लर्निंग करून, लाईक लर्न डेली, अर्न डेली, नेटवर्किंग अँड एन्व्हायरमेंट कसं असला पाहिजे. परत आपण कशा प्रकारे आपली सेल्फ डिसिप्लिन ठेवणार आणि त्यामुळेच आपल्याला स्ट्रॉंग रिझल्ट पण भेटतील. ओके. त्यानंतर आहे हेल्थ इज इक्वल टू वेल्थ. म्हणजे आपली हेल्थला आपण प्रायोरिटी का दिली पाहिजे तुम्हाला मी ते पण सांगेन. आफ्टर दॅट फोकस ऑन इम्पॅक्ट. म्हणजेच आपण कस्टमरला कशा प्रकारे व्हॅल्यू देणार, आपल्या लीडला, आपल्या प्रोस्पेक्टला, आणि त्यांना आपण आपला सर्व्हिस प्रोव्हाइड करणार. ठीक आहे. त्यानंतर आहे जो माझा फेवरेट पार्ट आहे, जो की आहे, सॉरी गस, जो की आहे ग्रॅटिट्यूड अँड जर्नलिंग. आफ्टर दॅट डेली अफर्मेशन. म्हणजे स्वतःला पॉझिटिव्ह ठेवण्यासाठी किंवा आपली फ्रिक्वेन्सी बदलण्यासाठी किंवा आपलं एक बिलीफ सिस्टम चेंज करण्यासाठी आपण वापरणार या ठिकाणी ग्रॅटिट्यूड आणखी अफर्मेशन. ओके. सो लास्ट रिक्वेस्ट मला कन्फर्म करा, लाईक सर्वांनी टाईप करा, आर यू रेडी फॉर टुडे सेशन. कारण तुम्हाला बऱ्याच गोष्टी सांगणार आहे पूर्ण पूर्ण ऑन मोटिवेशन. ओके. फटाफट टाईप करा मला एक वेळेस. फायर इमोजी टाईप करा एक वेळेस सर्वांनी. ओके. लेट्स गो. तर आज पहिला जो टॉपिक आहे आपला, तो पॉइंट जो आहे तो आहे द पॉवर ऑफ माइंडसेट. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये ग्रोथ हवी असेल किंवा तुम्हाला जर अचिव्हमेंट करायची असेल किंवा जे पण असेल ते, प्रत्येक ठिकाणी तुमचा माइंडसेट खूप मॅटर करतो. ही गोष्ट लक्षात ठेवायची.
मी तुम्हाला या ठिकाणी 4 लाईन्स दिलेत आणि ही खूप तुम्हाला एक इम्पॉर्टन्स क्रिएट करते तुमच्या माइंडमध्ये की हा ही गोष्ट खरी आहे म्हणून. ठीक आहे. हे बघा, सक्सेस बिगिन्स इन द माइंड. युअर आउटर रिझल्ट आर द रिफ्लेक्शन ऑफ युअर इनर वर्ल्ड. आता याचं सिंपल तुम्हाला मी एक्झाम्पल देईन. म्हणजे तुम्ही काय केलं सुरुवातीला, तुमच्या आतमधून एक विश्वास आला की मला ग्रोथ आयडीटी जॉईन करायचा आहे. बरोबर, तुम्ही जॉईन केला. मग जॉईन केला, तुम्ही आज ट्रेनिंग अटेंड करतात. म्हणजे काय झालं, तुमच्या आतमध्ये एक आवाज आली, तुमच्या इनर वर्डमधून तुम्हाला आवाज आली की तू हे ऍक्शन घे. तुम्ही ऍक्शन घेतलं आणि त्याचा तुम्हाला आउटर रिझल्ट भेटला की तुम्ही या ठिकाणी शिकत आहात. म्हणजे तुम्ही जे पण आज तुमच्या कंडिशन मध्ये आहात ना, तुमची फायनान्शियल कंडिशन खराब असेल किंवा तुमचं लर्निंग फेस असेल किंवा जे पण असेल ते तुमच्या केलेल्या कर्माचा हा फळ आहे. म्हणजेच आपण घेतलेल्या ऍक्शनचा या ठिकाणी आपल्याला रिझल्ट भेटत आहे. ठीक आहे. युअर तुम्ही आतमधून कसे फील करता, तुमची मध्ये भावना काय आहे, त्यावरती तुमचं पूर्ण आउटर वर्ल्ड डिझाईन होतं. सिंपल आहे, सोपं आहे. ठीक आहे. समजा तुम्ही या ठिकाणी स्टार्ट केले आहात. तुमची एक भावना अशी आहे की तुम्हाला या ठिकाणी स्किल शिकायची आहे, तुम्हाला एक अर्निंगचा सोर्स हवाय. बरोबर, राईट. हा, तुम्ही काय केलं, भावना आली. भावना आल्यामुळे तुम्ही काय केली, निर्णय घेतला. आणि त्या निर्णयामुळे तुम्हाला आज रिझल्ट भेटत आहे. तुम्ही कमवत आहात किंवा तुम्ही शिकत आहात. बरोबर, राईट ना. जर तुमच्या आतमधून जर आलं नसतं की मला शिकायचं आहे किंवा मला काहीतरी करायचं, मग तुम्ही या ठिकाणी निर्णय घेतला असतं का, तुम्हाला आउटर रिझल्ट आला असतं का, नाही ना. सिंपलशी गोष्ट आहे. बरोबर, तुम्हाला समजण्याचा प्रयत्न करा की जे पण तुम्ही आज घडवत आहात, घडत आहे, जे पण असेल ना, इट टोटली फ्रॉम युअर इनसाइड. ठीक आहे. त्यानंतर आहे सेकंड पॉइंट, ग्रोथ माइंडसेट सीज चॅलेंजेस ऍज ऑपॉर्च्युनिटीज. म्हणजे आता आपण काय होतं, आपण जेव्हा समजा आपल्याला जास्त गोष्टी नॉलेज नसते किंवा आपण कुठं ना कुठे स्टक असतो ना, आपल्या लाईफमध्ये काहीतरी अडचण आली मी समजा, मग आपण त्या ठिकाणी घाबरतो. आपण त्या गोष्टी लाईक आपण आपलं पाऊल मागे घेण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे. पण त्या ठिकाणी ज्या लोकांचं माइंडसेट ग्रोथ वाला असतो ना, ते लोक काय करतात माहितीये का, त्याच प्रॉब्लेमला ते लोक ऑपॉर्च्युनिटी मध्ये क्रिएट करतात. फॉर एक्झाम्पल, एक म्हण आहे, तुम्ही ऐकलं असेल, आपदा को अवसर में बदल देना. म्हणजे तुम्हाला मी आणखीन एक्झाम्पल सांगतो. आजपासून आता रिसेंटली किती लोकांना माहिती आहे नेटफ्लिक्स काय काय आहे सध्या तरी, व्हॉट इज नेटफ्लिक्स, सांगू शकाल मला, व्हॉट इज नेटफ्लिक्स? किती किती लोक यूज करतात बरं, किती लोकांनी यूज केलेला आहे आतापर्यंत? ठीक आहे, नो इश्यू. हे बघा, नेटफ्लिक्स जे आहे ना, हे रिसेंटली लोकांना माहिती झालंय. पण अगोदर ना, नेटफ्लिक्स एक रेंटल डीव्हीडी प्लॅटफॉर्म होतं, ज्यामध्ये समजा तुम्हाला आय थिंक माहिती असेल, ज्या लोकांनी कॅसेट यूज केलं किंवा ज्या लोकांनी टेप यूज केला असेल ना, अगोदर मार्केटमध्ये ना, समजा मूवी असले किंवा टीव्ही किंवा समजा गाण्याची सीडी असली, सीडी असायची, कॅसेट असे पूर्ण कॅसेट प्रकारे. जे नेटफ्लिक्स होतं ना, ते कॅसेट बनवायचे किंवा ते ऑनलाईन रेंटल द्यायचा नेटफ्लिक्समध्ये. किती लोकांनी सीडी वापरली, सीडी जे असतं ना आपल्या टेपमध्ये घालायची, नंतर प्ले करायचं, नंतर ते व्हिडिओ चालतो किंवा ऑडिओ चालतो. किती लोक वापरले, नाही वापरलं तुम्ही सर्वांनी? हा, आता रिसेंटलीच म्हणजे दहा दहा वर्षाखाली, दहा 10 ते 15 वर्षाखाली हे गोष्टी होत्या. म्हणजे सीडी वापरायची, सीडी, कॅसेट वापरायची, कॅसेट. हा, हा, अगोदरचं नेटफ्लिक्स होतं ना, हा तो वाला प्लॅटफॉर्म होता, तो रेंटल घ्यायचा आणि लोकांना द्यायचा. पण काय झालं, टेक्नॉलॉजी वाढली, इंटरनेट आलं, इंटरनेट फास्ट झालं, मग तेव्हा काय झालं, सगळ्या गोष्टी अपडेट झाल्या. मग तेव्हा नेटफ्लिक्सचं जे डीव्हीडीचं काम होतं ते बंद पडलं, म्हणजे कुठं ना कुठं थांबण्यावरती आलं होतं. आता त्यावेळेला नेटफ्लिक्सला 2 ऑप्शन होते. पहिला ऑप्शन काय होता की त्या ठिकाणी त्याच गोष्टीला पकडून पुढे चालणं किंवा जी सध्याची ऑपॉर्च्युनिटी आहे किंवा जे सध्याची अपडेट आहे ना त्याला पकडून नवीन ऑपॉर्च्युनिटी क्रिएट करणं. मग त्यांनी काय केलं, अगोदरची गोष्ट सोडली. आता नवीन प्लॅटफॉर्म मध्ये जे पण गोष्टी आपण समजा पिक्चर असेल किंवा एक सिरीज असेल, काय पण असेल ते त्यांनी ओटीटी वर लाईव्ह दाखवणं सुरू केलं, लाईव्ह स्ट्रीमिंग सुरुवात केली. त्यांनी मोठे मोठे लाईक फंक्शन्स ऑर्गनाईज केले, रियालिटी शोज.
लाईक मल्टिपल थिंग्स. हा म्हणजे त्याने काय केलं, त्याच्याकडे चान्स होता की आता झालं संपलं सगळं, मी गिव्ह अप करण्याचा चान्स होता, किंवा त्याच्याकडे चान्स होता की मी त्याच गोष्टीला पकडून बसणार. पण त्याने काय केलं, ऑपॉर्च्युनिटी बघितली, प्रॉब्लेम होती, पण प्रॉब्लेम त्यांनी रिस्क घेतला, कन्वर्ट केलं. बऱ्याच लोकांनी बोललं की हे चालणार नाही किंवा हे खूप रिस्की आहे बोललं, बट त्याचा माइंडसेट असं होता की त्याने क्रिएट केलं. ठीक आहे. सिंपलची गोष्ट म्हणजे लक्षात ठेवा, तुमचा एखादा इंस्टाग्राम लाईक काही इश्यू आला, टेक्निकल प्रॉब्लेम आला, तर तुम्ही त्याला घाबरू नका. जाणून घ्या की तुमची टेक्निकल प्रॉब्लेम का आलेली आहे, त्याला तुम्ही कसं सॉल्व्ह करणार. मग त्याच्या एक्सपिरियन्स बेसवर तुम्ही काय करणार, नवीन तुमचा आयडी बनणार किंवा तुम्ही त्यावरती काम करणार, कंटेंट घालणार तुम्ही. लाईक यू हॅव टू ट्राय मल्टिपल थिंग्स. म्हणजे एक लीडर तेव्हा चांगला बनतो, स्ट्रॉंग बनतो, जेव्हा तो प्रत्येक चॅलेंजला एक ऑपॉर्च्युनिटी, लाईक ऑपॉर्च्युनिटी म्हणून घेतो. ठीक आहे. आज बरेच लोकांना कामामध्ये बऱ्याच अडचणी येतात, कॉमन आहे. तर याचा अर्थ असा नाही की तुम्ही गिव्ह अप करणार. त्याला बघायचं की कुठे गोष्टी गॅप पडत आहेत, लॅक करतं, हे मॅटर करतं. ठीक आहे. त्यानंतर आहे, चेंज युअर माइंडसेट इज द फर्स्ट स्टेप ऑफ चेंजिंग युअर लाईफ अँड बिझनेस. हा, तुम्हाला बोललो की अगोदर जो बिझनेस आहे, जो आपली लाईफ आहे, अगोदर जोपर्यंत आपण आपलं माइंडसेट चेंज करणार नाही, तोपर्यंत गोष्टी होणार नाहीत. ठीक आहे. हे गोष्ट लक्षात ठेवा. मी नेहमी बोलतो, मला माइंडसेटवर बोलायला खूप आवडतं नेहमी, पण तुम्हाला प्रत्येक वेळेस हे मी रिवायर करतो की हा बाबा, माइंडसेट मॅटर करतं म्हणून. ठीक आहे. जोपर्यंत तुम्ही आपल्या माइंडला प्रोग्राम नाही करणार चांगल्या गोष्टी, तोपर्यंत तुम्ही लाईफमध्ये सक्सेस, जे पण असेल, ग्रोथ किंवा बिझनेस अचिव्हमेंट नाही करू शकत. ठीक आहे. तुम्हाला या ठिकाणी मी एक एक्झाम्पल दिलं आहे, थॉमस एल्वा एडिसन. किती लोकांना यांच्याबद्दल माहिती आहे? आय थिंक मोस्टली सर्वांना माहिती असेल. ठीक आहे. जेव्हा सुरुवातीला यांनी बल्ब शोधण्याचा प्रयत्न केला होता, ही फेल लाईक थाउजंड्स ऑफ टाइम. आता स्पेसिफिक नंबर नाही दिला की म्हणजे किती एक्झॅक्टली आहे, पण लोक बोलतात की, किंवा एक डेटानुसार असं आहे की त्यांनी 1000 टाइम्स ट्राय केला. आणि जेव्हा त्यांना एका इंटरव्ह्यूमध्ये विचारण्यात गेलं की थॉमस, तुम्ही 1000 वेळेस प्रयत्न केला, तुम्हाला त्यामध्ये लो फील झालं नाही का, तुम्हाला त्यामध्ये डिमोटिवेशन आलं नाही का, एकाने सहज विचारलं. त्याने रिप्लाय काय दिला माहिती आहे का, मी त्या ठिकाणी फेल नाही झालो, मी त्या ठिकाणी असे 1000 मार्ग शोधले जे काम करत नाहीत बल्बासाठी. त्याने काय केली, म्हणजे त्यामध्ये त्याला फेल्युअर होता, ते सोडू शकतो ते. एक वेळेस ट्राय केलं, 2 वेळेस ट्राय केलं, किंवा ते 5 वेळेस ट्राय करून सोडू शकते, पण नाही, त्यांनी प्रयत्न केला की मला करायचं आहे. म्हणजे तात्पर्य असं की बघा, जर तुम्ही गिव्ह नाही करणार ना, आजपासून 6 महिने, 7 महिने, 8 महिने किंवा 1 वर्ष, 100% तुम्ही या लेवलला असाल. तुम्ही 100% ट्रेनिंग घेत असाल. या ठिकाणी बरेच लाईक गौरव आहेत, खूप दिवसापासून कनेक्ट आहात ते, म्हणजे त्यांना खूप दिवस झाला ते शिकत आहेत, ते लर्निंग करत आहेत, बट त्यांच्यामध्ये असं नाही की मला गिव्ह अप करायचं आहे. हा, कधी कधी लोक येतात, कधी कधी लोक डिमोटिवेशन येतं, हे इट इज ओके, इट इज अ पार्ट ऑफ जर्नी. बट गिव्ह अप नाही करणं, त्यावरती काम करणं तुमचं पार्ट आहे. तर मला सांगा, आजपासून किती लोक स्वतःवरती बिलीव्ह करतील आणि गिव्ह अप करण्याचा कधीच विचार करणार नाहीत? टाईप मी. जर तुम्ही स्वतःवरती बिलीव्ह करता आणि तुम्ही पेशन्स सोबत 3 महिने, 6 महिने किंवा 1 वर्ष, तर काय आपलं पूर्ण 100% देणार. मी गुड, छान छान, येस. आय नीड स्ट्रॉंग एव्हरी वन, येस, गुड गुड, छान छान. हा, कारण हाच आपला माइंडसेट हवा आहे. तुमचा बिझनेस नंतर चालेल, तुमची अर्निंग नंतर होईल, अगोदर तुम्हाला हे बिल करणं महत्वाचं आहे. प्रयत्न समजून घ्या. ठीक आहे. गॉट इट. नाव, जो आपला सेकंड, अरे काय झालं, एकच मिनिट. सेकंड आहे द हॅबिट ऑफ कन्सिस्टन्सी. या ठिकाणी सर्व लोक मात खातात, म्हणजे हरदर कुठं ना कुठं. आता समजा तुम्ही कंटेंट चालू केलेला आहे, तुम्ही 1 पोस्ट टाकली, 2 पोस्ट टाकली, तुम्ही 3 पोस्ट टाकली, किंवा तुम्ही 10 पोस्ट टाकले, अँड यू आर फिलिंग की यार, माझं रील व्हायरल जात नाहीये, मला निगेटिव्हिटी येत आहे, मग मी कसं करू. तुम्हाला त्यामध्ये भीती वाटायला लागली. पण त्या ठिकाणी तुम्ही घाबरून रील बनवणं सोडलं, किंवा तुम्ही तुमचं कंटेंट सोडलं ना, तर तुम्हाला ते पुढे जाऊन टफ होऊ शकतं. तुम्ही त्यामध्ये पूर्ण ग्रोथ करणार नाही, कारण तुम्हाला त्यामध्ये फिअर आहे. पण त्या ठिकाणी जर तुम्ही थोडंसं लाईक पेशन्स ठेवला, तुम्ही त्यामध्ये प्रॉपर कन्सिस्टन्सी ठेवली की तुम्ही डेली अपलोड करता 1-2 व्हिडिओज, जे पण असेल ते,
मग ते 100% तुम्हाला पुढे चालून होऊ शकतं, 1 महिना होऊ शकतं, 1.5 महिना किंवा होऊ शकतं किंवा 2 महिना तुम्हाला रिझल्ट भेटतो. आणि रिझल्ट असा भेटतो ना, की जे तुम्ही 2 महिने प्रयत्न केले ना, त्याचं पुन्हा तुम्हाला फळ एका दिवसात भेटतं, एका रीलमुळे भेटतं. असं होतं. तुम्हाला मी माझं एक्झाम्पल दिलं या ठिकाणी खाली. तर लक्षात ठेवा, तुमची रील असू द्या किंवा तुम्ही क्लायंटसोबत कॉल करता किंवा तुम्ही तुमच्या क्लायंटला कन्व्हर्ट करण्याचा प्रयत्न करता, हे एक वेळेस होत नाही. यू हॅव टू ट्राय अगेन अँड अगेन 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 अगेन. कारण तुम्ही प्रत्येक वेळेस स्वतःला त्या ठिकाणी अपग्रेड करत आहात. आणि जर तुम्ही प्रत्येक वेळेस स्वतःला जर अपडेट करत नसाल तर हे तुमची चुकी आहे. ठीक आहे, प्रयत्न करा कन्सिस्टंट राहायचं. जे पण कंटेंट बनवता किंवा तुम्ही मार्केटिंग करताय, व्हॉट एव्हर इट मे बी, बट तुम्हाला ते करायचं पक्क. कारण आपलं पूर्ण गेम यावरतीच आहे आणि काम हे सर्वात सोपं काम आहे आपलं. ठीक आहे, आपण कुठे जाऊन मजुरी करत नाही उन्हामध्ये जाऊन, बरोबर ना. वी आर वर्किंग डिजिटली. यू हॅव मल्टिपल ऑप्शन्स हिअर. ओके, छान छान. त्यानंतर आहे कन्सिस्टन्सी कंपाऊंड्स. म्हणजे तुम्हाला सांगितलं ना, म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही काम स्टार्ट केलं, सुरुवातीला रिझल्ट येत नाही, नंतर एक दिवस तुमची डील अशी व्हायला जाते की तुम्हाला त्यामध्ये रिझल्ट यायला सुरू लागतं. ठीक आहे, त्यानंतर आहे सक्सेस इज बिल्ड बाय डुईंग बोरिंग वर्क डेली विदाउट स्किपिंग. हा, मला सांगा किती लोकांना वाटतं की सर मी डेली स्टेटस टाकते, मला बोर होत आहे, मला लीडचा रिप्लाय येत नाही, मला काम थोडंसं हे वाटत आहे, रोज किती टाकायचं सर, रोज किती फीडबॅक टाकायचं, रोज किती मेसेज टाकायचं, रोज किती रील पोस्ट करायचं सर, किती लोकांना वाटतं? वाटतं ना? होतं ना सर, किती टाकायचं सर, कोणी रिप्लाय देत नाही, कोणी त्रास होतो सर, रिझल्ट येत नाही, मोटिवेशन येत नाही, होतं ना असं. पण तुम्ही जे करताय ना, तीच गोष्ट तुम्हाला त्यामध्ये रिझल्ट क्रिएट करून देणार, लक्षात ठेवा. कारण ना, त्यामुळं तुमचा एक लॉंग टर्म तुमच्या लीडवरती ट्रस्ट बिल्ड होतो. ओके, तुमचा प्रॉपर एक मोमेंटम त्यामध्ये चालू होतो आणि तुम्हाला त्यामध्ये एक लॉंग टर्म रिझल्ट भेटतो. तुम्हाला वाटतं की सर मला कोणी रिप्लाय देत नाही किंवा मला कोणी बघत नाही, नाही, तुम्हाला लोक बघतात त्या ठिकाणी. पीपल आर ऑब्झर्विंग यू, युअर लीड्स आर ऑब्झर्विंग यू. फक्त एवढंच की तुम्हाला त्या ठिकाणी लो फील करून घ्यायचं नाही. हा, इट विल टेक, काही लोकांना 10 दिवस लागतील, काही लोकांना 1 महिना, काही लोकांना 2 महिने पण लागतील. इट डिपेंड्स ऑन युअर स्किल्स, की तुम्ही कशा प्रकारे मार्केटिंग करताय किंवा तुम्ही कशा प्रकारे आपला ब्रँडिंग करत आहात. ठीक आहे, तर हे महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. कन्सिस्टन्सी हे तुमच्या बोरिंग केल्या टास्कमुळे वाढते आणि त्यामुळे तुम्हाला त्यामध्ये रिझल्ट येतात. ठीक आहे, समजलं? तर डेली ऍक्टिव्हिटी आपली हीच आहेत, याच्या व्यतिरिक्त ऍक्टिव्हिटी कुठली नाहीत. मग त्यामुळं डेली ऍक्टिव्हिटी सर बोर होत आहे हे विचार काढून टाका आणि त्यावरतीच काम करा. मेन तेच आहे, नाहीतर तुम्ही बाकी दुसरी 100 गोष्टी करा, काय होत नाही तुम्हाला, तुमचा रिझल्ट येणार नाही अजिबात. जे आहे मेन आपण तेच करणार, जे आपल्या ऍक्टिव्हिटी आहे, लर्निंग करणार, मोठे तेच करणार. ठीक आहे, मी या ठिकाणी एक्झाम्पल दिला आहे. मी काय केलं सुरुवातीला, लाईक 21-22 डेज मी सुरुवातीला, जेव्हा मी गेल्या वर्षी मी ज्यांनी सुरुवात केली होती प्रॉपरली ऍक्टिव्ह होऊन, तेव्हा मी स्टार्टिंगला डेली 2 रील, 41 हा 41 या माझे 42 रील्स त्यामध्ये झाले होते तेव्हा. आफ्टर 21 डेज माझा एक रील व्हायरल गेली, ज्यामुळे माझे लाईक 1.5 मिलियन गेले होते. तेव्हा मला जेवढं काम मी 1 महिन्याच्या आसपास काम केलं होतं ना, लर्निंग इन्क्लुडिंग करून, तेवढ्यामध्ये मला रिझल्ट जेवढं आलं नव्हतं ना, तेवढंच मला फक्त एका रील मध्ये आलं, फक्त आणि फक्त ते पण 3 दिवसामध्ये. हा, तुम्हाला सांगितलं ना मी, कंपाऊंडिंग असतं हे, रिझल्ट असतं कंपाऊंडिंगचं. प्रयत्न करा. फक्त तुमची एक रील तुम्हाला हवी आहे, फक्त एक रील, अँड डेफिनेटली दॅट विल चेंज युअर एंटायर गेम. एक रील तुमची अशी व्हायरल जाईल ना, जे तुम्हाला इतके लीड देईल की तुम्ही पूर्ण 1 वर्ष त्यावरती डिपेंड म्हणजे काम करू शकता आज आरामात तुम्ही. असं होतं. पण चूक कुठे माहिती का, लोक आपण लाईक बरेच लोक ऍफिलिएट मार्केटिंग मध्ये हे मिस्टेक करतात की ट्राय केले काही दिवस, आफ्टर दॅट ते क्विट करतात. ठीक आहे, हे बघा, लास्ट तुम्हाला एक पॉईंट सांगतो. लोक कधीच हारत नाहीत, लोक कधीच फेल होत नाहीत. कधी लोक ना, कधी पण क्विट करतात, लोक सोडून जातात. जर मी जेव्हा सुरुवात केली होती, सुरुवातीला मला रिझल्ट नाही होता, 1 वर्ष मी म्हणजे मला ज्या प्रकारे हवं होतं मला रिझल्ट भेटला नव्हता, मी जॉब करायचो त्या ठिकाणी. जर तेव्हा मी विचार केला असता की मला काम नाही करायचं, मी गिव्हअप केला असता, या ठिकाणी असलो असतो का मी? नाही ना.
आपली एवढी मोठी टीम असली असती का? नाही ना. सिंपलची गोष्ट आहे, बरोबर. प्रयत्न असा आहे की तुम्ही तुमची कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवा. त्यानंतर आहे टाइम मॅनेजमेंट. आता सर्वात महत्वाचा पॉईंट आहे, विनर्स रेस्पेक्ट देअर टाइम लाईक मनी, क्रिएट अ रुटीन अँड स्टिक टू इट. आता बऱ्याच लोकांना वाटतं की सर म्हणजे आज माझ्याकडे टाइम आहे, आज मला कंटेंट बनवायचं, पण आज थोडंसं गॅप घेतो, उद्यापासून ट्राय करतो, उद्या आलं की नंतर सर आज थोडंसं घरामध्ये काम आहे, मी परत दिवशी ट्राय करतो. म्हणजे जे बघा, जेवढं तुम्ही लर्निंग, जेवढं तुम्ही तुमची ऍक्टिव्हिटी, जे पण तुम्ही प्रॅक्टिकली गोष्टी करणार ना, तुम्ही त्याला जितके डिले करणार तितके तुमचा रिझल्ट पण डिले होणार आहे, लक्षात ठेवा. मग नंतर तुम्ही अपेक्षा करू शकत नाही की मी काम चालू केलं आहे. तुम्ही जितके डिले करणार आपल्या ऍक्टिव्हिटी करण्यामध्ये, मला सांगा किती लोकांनी रिसेंटली असं म्हणजे एक प्लॅन केला असेल, मला जेन्युइनली सांगा सर्वांनी. आता तुम्ही विचार केला असेल की आता मी उद्यापासून काय करणार, मी कंटेंट टाकणार, उद्यापासून मी माझी युट्यूब चॅनल बनणार, किंवा मी उद्यापासून मी सकाळी लवकर उठणार, किंवा मी बुक रिडिंग करणार, किंवा मी उद्यापासून काय तर रोज लर्निंग करणार. आणि तुम्ही ते आतापर्यंत केलीच नाही, म्हणजे तुम्ही तुमच्या लाईफमध्ये काही ना काही गोष्टी घडत आहेत किंवा काही कारणामुळे तुम्ही त्याला पोस्टपोन करत आहात. किती लोक या ठिकाणी आहेत. स्वतः मी सुद्धा केलंय. मी मी प्रयत्न करतो की आता मला येणाऱ्या काही दिवसामध्ये मला माझा अकाउंट बनवायचा मी प्रयत्न केला, की मला नवीन अकाउंट बनवायचं आहे, त्यावरती मला सेल्फ इम्प्रुव्हमेंट हे गोष्टी मला टाकायच्या त्यावरती. पण काय झालं, मला कुठं ना कुठं हे झालं, मी प्रोकास्टिनेट याला केलं. हा, त्याच्या मागे रिझन मग दुसरं होतं की मी त्या दुसऱ्या गोष्टीमध्ये मी आहे त्यामध्ये करत आहे, पण स्टील कुठं ना कुठं असं होतं की आपण त्या गोष्टीला प्रोकास्टिनेट करतो आणि तुमचा वेळ त्यामध्ये निघून जातो. प्रयत्न करा, असं करू नका. जी गोष्ट जेव्हा आली ना पटकन त्याला करून टाका. एक चॅलेंज घ्या की मला हे करायचं म्हणून, ठीक आहे. लक्षात ठेवा, तुम्हाला काय करायचं आहे, डेली बेसवरती आपला एक रुटीन फिक्स करायचं की मला मी सकाळी ह्या टाइमला उठणार, माझं घरचं काम हे मी एवढं करणार, या वेळेपर्यंत करणार. त्यानंतर माझं या टाइम मध्ये मी रील शूट करणार, या टाइम मध्ये मी काम करणार. तुम्हाला पूर्ण क्लिअर असलं पाहिजे. असं नाही की तुम्ही सकाळी उठला, जेव्हा म्हणाल तेवढं काम तेव्हा काम केलं, मग तेव्हा तुम्हाला प्रॉपर त्यामध्ये रिझल्ट येत नाही आणि तुम्ही प्रोडक्टिव्हली काम करू शकत नाही. मला सांगा किती लोक डेली प्लॅनिंग करतात कामासाठी, की मी आज एवढं काम लाईक मला उद्या हे काम करायचं आहे, मला परवा काम हे करायचं आहे. किती लोक प्लॅनिंग करतात मला सांगा. तुम्ही करता का प्लॅनिंग सर्वांनी? नसाल करत तर आज तुम्ही चॅलेंज घ्या की मला उद्या या वेळेमध्ये म्हणजे घरचे काम करणार, या वेळेत मी लर्निंग करणार, या वेळेत मला काम करायचं आहे. किती लोक करतात मला एक गोष्ट सांगा फटाफट. किती लोक आपलं पूर्ण डेली टू डू लिस्ट बनवतात, टू डू लिस्ट, टू डू लिस्ट. माझे कमीत कमी 2 नोटबुक मध्ये भरून गेले असेल मी, म्हणजे डेली लिहितो ना की मी काय करतोय का नाही, पूर्ण माझे भरून गेलं असेल डेली माझं. ठीक आहे. तर तात्पर्य असं आहे की हे बघा, जोपर्यंत तुम्ही त्या गोष्टीवरती काम करणार नाही, म्हणजे जो आपला मेन आहे, जे की आपला टाइम, स्टिक टू इट. ठीक आहे. तर प्रयत्न करा सर्वांनी उद्यापासून लाईक आज रात्री झोपण्याच्या अगोदर डेली तुम्हाला एक गोष्ट करायचं आहे. उद्या तुम्हाला कोणती कोणती ऍक्टिव्हिटी करायची, तुम्हाला कधी करायची, तुम्हाला डिसाईड करायचं रात्रीच. ठीक आहे. तर सगळं तुम्ही 6 ला उठणार, व्यायाम करणार, मेडिटेशन करणार, जे पण असेल, तुम्ही नंतर 10 ला फ्री होणार, किंवा तुम्ही कॉलेजला जाईल, किंवा तुम्ही स्वयंपाक करणार, घरचं काम करणार, या ठिकाणी हाऊसवाईफ पण आहे. हे तुम्हाला चूज करायचं, तुम्ही कशा प्रकारे मॅनेज करणार. बट तुम्हाला ते पूर्ण स्टिक करायचं की मला ह्या वेळेला हेच काम करायचं आहे, ह्या वेळेला मला फॅमिली टाइम द्यायचं, मला ह्या वेळेला माझं काम करायचं आहे. ठीक आहे. तर प्रयत्न करा, कारण हे जे तुम्ही करता ना, जेव्हा तुम्ही तुमचं एक रुटीन सेट करता ना की मला ह्या टाइमला हे काम करायचं, मग तेव्हा तुम्हाला काम इझी जातो आणि तुम्ही त्या गोष्टी इझिली करता. तुम्हाला रोज सकाळी उठून विचार करण्याची गरज नाही की मला काय करायचं आज, नाही. ठीक आहे. त्यामुळं एक स्ट्रॉंग रुटीन डिसाईड करा, त्याला तुम्ही डेलीवरती तुम्ही त्याला स्टिक राहा की मला हे करायचं म्हणून. ठीक आहे. अ स्ट्रॉंग लाईक टाइम वेस्टेड इज इन्कम डिलीड. हा, तुम्हाला बोल ना, जेवढं तुम्ही टाइम वेस्ट करणार तेवढं तुमच्या त्यामध्ये इन्कम पण डिले होणार आहे. ठीक आहे. तर या गोष्टी अवॉइड करा. त्यानंतर आहे स्ट्रॉंग माइंडसेट रुटीन, लाईक मॉर्निंग रुटीन सेट्स द टोन फॉर द प्रोडक्टिव्ह डे. ज्या प्रकारे तुम्हाला बोललो ना की तुम्ही रात्री प्लॅनिंग करा म्हणून, जर तुम्ही रात्री प्लॅनिंग केली की मला सकाळी हे करायचं, तेव्हा तुमचा पूर्ण होल डे
प्रोडक्टिव्ह बनतो. ठीक आहे. या ठिकाणी तुम्हाला माझं एक्झाम्पल दिलं मी, काय म्हणजे जेव्हा काम चालू करण्याच्या अगोदर मी सकाळी रॅन्डमली कधी उठायचं, म्हणजे माझा डिसिप्लिन नव्हता की मला काय करायचं, मला मला आय वॉज नॉट ऑन माय गोल. ठीक आहे. पण त्या ठिकाणी मी फिक्स केलं माझं रुटीन पूर्ण. मग हळूहळू त्यामध्ये मी डिसाईड केलं की मला या टाइमला कंटेंट बनवायचं, मला या टाइमला फॉलोअप घ्यायचं, मला या टाइमला काम करायचं. मग तेव्हा काय झालं, माझं काम आपोआप त्यामध्ये प्रोडक्टिव्ह व्हायला लागलं. प्रयत्न करा सर्वांनी याला प्रॉपर फॉलो करायचं. ठीक आहे. किती लोकांना समजली इथपर्यंत? बोर होत आहे का सर, डिसिप्लिन नाहीये? नाही ना? ठीक आहे, ठीक आहे, छान छान. थोडस एनर्जी ठेवा. आज थोडीशी माझी हेल्थ थोडस डाऊन आहे, त्यामुळे मी तुम्हाला जास्त बोलत नाही आवाज करून. ठीक आहे. ओके. गुड गुड गुड, नाईस, छान छान छान. ठीक आहे, तर आपण पुढे जाऊया. ज्या लोकांनी नोट डाऊन नाही केलं, एक वेळेस तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. प्रयत्न करा जेव्हा तुम्ही मी स्लाइड ओपन करतो ना, स्क्रीनशॉट घेऊन ठेवा, म्हणजे इफ इन केस तुम्ही जर मिस केला तर तुम्ही लास्ट शेवटी तुम्ही आफ्टर ट्रेनिंग लिहू शकता, त्याला कव्हर अप करू शकता. ठीक आहे. चलो, किती लोक नोट करत आहेत? किती लोक नोट करत आहेत? टाइप इफ यू आर नोटिंग डाउन. करते नोट. ओके, गुड गुड, छान छान. चलो, वेल वेल, appreciate, appreciate. Now, learn daily, earn daily. The more you learn, the more you earn. Skills bring skills. Sales. म्हणजे जेवढं तुम्ही तुमचं नॉलेज अपडेट करणार डेली लर्निंग सोबत, डेली नॉलेज सोबत, तेवढं तुम्हाला त्यामध्ये जास्त नॉलेज येतो. आणि दुसऱ्याला तुम्ही त्यामध्ये अपडेट करता, तुम्हाला नवीन नवीन त्यामध्ये संधी भेटतात की मला या गोष्टी येतात. किंवा आपण फॉर एक्झाम्पल समजा तुम्ही फक्त आता ऍफिलिएट मार्केटिंग शिकली, समजा यू नो ऍफिलिएट मार्केटिंग कसं काम करतं, पण ऍफिलिएट मार्केटिंग ही एक डिजिटल मार्केटिंगचा प्रकार आहे. ठीक आहे. मग तेव्हा तुम्ही समजा इफ इन केस तुम्ही डिजिटल मार्केटिंगचा कोर्स चालू केला, त्यामुळे तुम्हाला पूर्ण एकूण 67 चॅप्टर्स आहेत. तुम्हाला त्यामध्ये पूर्ण एसईओ कसं काम करतं, वेबसाईट कसं डेव्हलप करतात, तुम्हाला पूर्ण पूर्ण तेव्हा समजायला लागतं. ठीक आहे. म्हणजे जेवढं तुम्ही स्वतःला पॉलिश करणार तेवढं तुमच्यासाठी बेनिफिशियल आहे. समजा लीडने कॉल केला, त्यांनी बोललं की मला ऍफिलिएट मार्केटिंग करायचं आहे, आणखी मला यामध्ये जाणून घ्यायचं की लाईक डिजिटल मार्केटिंग काय असतं. जर तुम्हाला त्याबद्दल नॉलेज नसेल तर मला सांगा, तुम्ही लीडला सांगू शकता का की या ठिकाणी हे आहे म्हणून? नाही ना. तुमचा त्यामध्ये कॉन्फिडन्स लो होईल. यू डोंट नो हाऊ टू स्पीक, यू डोंट नो हाऊ टू कन्व्हिन्स, यू डोंट नो हाऊ टू टॉक, यू डोंट नो हाऊ टू टेल. बरोबर ना? त्या कारणामुळं तुम्हाला डेली लर्निंग करणं महत्वाचं आहे. जितकं तुम्ही स्वतःला लाईक नॉलेज देणार, ज्ञान देणार, तितकं बेस्ट आहे तुमच्यासाठी. कारण लर्निंग कधीच खतम होत नाही, कधीच होत नाही. मी आज पण रोज काही ना काही प्रयत्न करतो. समजा मी कोणत्या गोष्टीमध्ये मला वाटतं की मी लॅक करतो, मग तेव्हा मी गोष्टी माझी इम्प्रूव्ह करत जातो. मी इम्प्रूव्ह केलेले आहेत. ठीक आहे. त्यानंतर आहे डेली लर्निंग कीप्स यू अहेड इन द फास्ट, लाईक इन दिस फास्टेस्ट चेंजिंग वर्ल्ड. तेच म्हणलं ना की म्हणजे समजा 100 लोक आहेत, जर तू 100 मधले तुम्ही स्वतःहून काम करता किंवा युअर लर्निंग ऑन डेली बेसिस, तर तुम्ही त्या ठिकाणी त्या 100 लोकांमधल्या पेक्षा 101 वाला नंबर वाला तुमचा असेल की हा तुम्ही काहीतरी करत आहात. यू आर डुईंग समथिंग फॉर युअर सेल्फ, यू आर लर्निंग ऑन डेली बेसिस. ठीक आहे. लक्षात ठेवा, इन्व्हेस्ट टाइम इन लर्निंग बिफोर एक्सपेक्ट बिग रिटर्न्स. म्हणजे जेव्हा तुम्ही स्वतःला अपडेट करता, अपग्रेड करता नॉलेज सोबत, तुमचे कोर्स सोबत, तुमच्या स्किल सोबत ना, तुम्हाला सुरुवातीला थोडासा वेळ द्यावा लागेल की हा बाबा मला यामध्ये एवढा वेळ लागू शकतो शिकण्यासाठी किंवा लर्निंगसाठी. कारण ही महत्वाचं आहे. विदाउट दिस यू कांट अचीव एनिथिंग. ठीक आहे. तर तुम्हाला या ठिकाणी हा पण पार्ट महत्वाचा आहे की तुम्ही सुरुवातीला जेव्हा आपला लर्निंग फेस असतो ना, यू हॅव टू बी व्हेरी कन्सिस्टंट विथ दिस अँड यू डोंट नीड टू लाईक मला लगेच 2 दिवसामध्ये रिझल्ट आले पाहिजे. नाही, इट विल टेक टाइम. कारण तुम्ही तुमचा वेळ देता तुमच्या स्किलवरती किंवा तुमच्या लर्निंगवरती. ओके. सिंपलशी गोष्ट आहे. मी या ठिकाणी तुम्हाला मी परत एक्झाम्पल दिलेलं आहे. समजा एखादी एखादी ऍफिलिएट आहे. ठीक आहे.
एखादे ऍफिलिएट आहे ज्यांनी काम रिसेंटली चालू केलं आहे, त्यांनी सुरुवातीला काय केलं, एक वेळेस लाईक लीडचा कॉल घेतला, त्यांनी लीडला काही गोष्टी सांगितले, त्याला समजलं नाही, मग त्यांनी दुसरा व्हिडिओ लाईक त्यांनी युट्यूबद्वारे किंवा आपल्या कोर्समध्ये म्हणे त्यांनी सेल्स क्लोजिंग कसं करतात हे त्यांनी शिकून घेतलं. मग तेव्हा त्यांनी लीडला कॉल केला, पूर्ण गोष्ट एक्सप्लेन केले, 1 डे 2 डे 3 डे त्यांनी प्रयत्न केला, इन द 7 डेज, इन द 10 डेज त्यांना रिझल्ट यायला लागला. हे कसं झालं, कारण त्यांनी डेली स्वतःला अपडेट केलं ना. जर फर्स्ट डेला जेव्हा ते फेल झाले होते तेव्हा जर त्यांनी गिव्हअप केला असता की मला नाही जमत, मग तेव्हा त्यांची अर्निंग झाली असती का ₹5,000? नाही ना, सिम्पलची गोष्ट आहे. त्या कारणामुळेच तुम्हाला डेली अपडेट करणं गरजेचं आहे. तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना लीडचा काहीतरी क्वेश्चन येतो, मग तेव्हा तुम्ही त्या ठिकाणी थकून जाता की म्हणजे काय सांगू यार, मला घाबरता की आता याला काय सांगू बाबा मी, माझं मेंटर ते देत नाहीये, माझं स्पॉन्सरला विचारू का मी. मग तेव्हा तुम्ही काय करता, जाता आपल्या स्पॉन्सरकडे की सर ही गोष्ट कशी आहे, की मॅम ही गोष्ट कशी आहे, बरोबर ना. तर ट्राय टू अंडरस्टँड की तुम्ही या ठिकाणी प्रॉपर यावरती लर्निंग करणार, तुम्ही स्वतःला अपडेट करणार. ठीक आहे. भलेही लर्निंग मध्ये तुम्हाला मध्ये लेट लागतो, कधी कधी रिझल्ट पण वेट होतं, पण येस, इट इज वर्थ इट फॉर यू, कारण हे लॉंग टर्म साठी आहे. ओके. ठीक आहे. तर तुम्हाला लर्निंग पण कंटिन्यू ठेवायचं आपल्या अर्निंगसाठी. त्यानंतर आहे, हे सर्वात महत्वाचं आहे, नेटवर्क अँड युअर एन्व्हायरमेंट. यू आर द ऍव्हरेज ऑफ 5 people यू स्पेंड द मोस्ट टाइम विथ, यानी की तुम्ही ज्या 5 लोकांसोबत आपला वेळ घालतो, 4 लोकांसोबत वेळ घालतो ना, तुम्ही त्यांचे ऍव्हरेज आहात. समजा मी या ठिकाणी एक्झाम्पल दिलेलं आहे. जर तुम्ही 4 चोरांसोबत आहात, समजा तुम्ही एक दिवस लाईक टाइम स्पेंड केला, 2 दिवस टाइम स्पेंड केला चोरांसोबत, तुम्ही 3 दिवस तुम्ही टाइम स्पेंड केला, आणि जेव्हा चौथ्या दिवशी पोलीस येईल ना, भले तुम्ही काही नाही करू, तुम्ही काही करू नका अजिबात, पोलीस तुम्हाला पण चोर समजून घेऊन जाईल, बरोबर ना. जर तुम्ही 4 मिलियन लोकांसोबत आला तर तुम्हाला, तुम्ही 5वे बनणार. ठीक आहे. तर तात्पर्य असं आहे की तुमचं सर्कल जो असेल ना, जर तुम्ही 4 निगेटिव्ह लोकांसोबत असाल तर 5वे निगेटिव्ह तुम्ही बनणार. जर तुम्ही 5 किंवा 4 ग्रोथ माइंडेड लोकांसोबत असेल तर तुमचा 5वा नंबर तुमचा असेल, 6वा नंबर तुमचा असेल. ठीक आहे. कारण युअर एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट युअर माइंडसेट, मोटिवेशन अँड मनी ऑल्सो. समजलं ना. मग मला सांगा, श्रीमंत लोक श्रीमंत लोकांमध्येच का राहतात, ते लोक गरीब लोकांमध्ये का राहतात, टाइम का स्पेंड करत नाहीत? सिंपलची गोष्ट आहे ना. युअर एन्व्हायरमेंट मॅटर्स अलॉट. ठीक आहे. सराउंड युअर सेल्फ विथ द ऍक्शन टेकर्स, नॉट एक्सक्यूज मेकर्स. प्रयत्न करा, तुमच्या टीम मध्ये तुम्ही समजा एक 2-3 लोक आहेत किंवा 4-5 लोक आहेत, तुम्ही प्रॉपरली त्या ठिकाणी असेल समजा, मग त्यामध्ये तुमचा असा एक ग्रुप बनवा, कम्युनिटी बनवा की तुम्ही सर्वजण एकोणेकाला सपोर्ट करा, एकोणेकाला पुश करून पुढे घेऊन जाल. आता आपली जी टीम आहे, आपली जी टीम सागर, आपली टीम संचिता जी आहे ना, या ठिकाणी आपण काय करतो, डेली ट्रेनिंग घेतो लोकांना, आपण काही क्वेश्चन असतात सॉल्व्ह करतो, आपण हेल्प करतो. या ठिकाणी काय करतो, आपण सर्वांना सपोर्ट लाईक पुढे घेऊन जातात, बरोबर ना. त्या प्रकारे आपली कम्युनिटी असली पाहिजे की येस, या कम्युनिटीमुळे लोकांना काहीतरी भेटलं पाहिजे, व्हॅल्यू भेटली पाहिजे. त्यामुळं तुम्हाला तुमचा असा ग्रुप क्रिएट करणं किंवा तुमचा असा नेटवर्क क्रिएट करणं महत्वाचं आहे. ठीक आहे. यामध्ये तुमचं माइंडसेट बद्दल तुमचं पूर्ण लाईक मोटिवेशन भेटतं, तुम्हाला त्यामध्ये मनी पण भेटते, हे तुमचं आहे. ठीक आहे. तुम्हाला मी एक्झाम्पल दिलं आहे, 4 लोक जर चोर असेल तर 5वे तुम्ही बनणार. तर प्रयत्न करा, अशा लोकांकडून दूर राहा, जे तुम्हाला तुमच्या गोल पासून दूर करत आहेत, जे तुम्हाला तुमची इन्कम करण्यासाठी किंवा तुमचा जो गोल तुम्ही लाईक ठेवलेला समोर की मला ही गोष्ट अचीव्ह करायची आहे, त्यासाठी जर तुम्हाला ते लोक निगेटिव्ह करतात किंवा तुम्हाला ते लोक बोलतात की हे फेक आहे, स्कॅम आहे, इट वोंट वर्क, तेव्हा तुम्ही काय करा, त्या लोकांना दूर करा त्यांना. ठीक आहे. हळूहळू करून दूर करा. इवन मी जवळच्या लोकांना पण दूर केले माझ्या, कारण मला माहित आहे, कारण मला सांगा,
त्यांचं ना आपल्या लाईफमध्ये आपले जे वाईट कंडिशन आहे समजा, त्यांचं तेव्हा काही मला हेल्प नाही, ते करू शकणार पण नाही, कारण त्यांचं माइंडसेट तसं आहे. त्यामध्ये तुम्ही टॉपला गेला तेव्हा पण तुम्हाला ते हेल्प करू शकतो. मग ते काय काम आहे तुमच्या लाईफमध्ये? त्यांचं काम काय, बरोबर ना? सिंपलशी गोष्ट आहे. लक्षात ठेवा, युअर नेटवर्क इज युअर नेटवर्थ. ज्या प्रकारे आपला नेटवर्क असेल त्या प्रकारे आपली नेटवर्क बनणार आहे. लक्षात ठेवा, ठीक आहे? क्लिअर एव्हरीवन? क्लिअर? टाइप क्लिअर, टाइप क्लिअर फटाफट. गुड गुड गुड. ठीक आहे. इट्स ऑल अबाउट डिसिप्लिन टुडे. फक्त फक्त डिसिप्लिन, डिसिप्लिन, मोटिवेशन आणि कन्सिस्टन्सी ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. नाव त्यानंतर आहे सेल्फ डिसिप्लिन अँड नो एक्सक्युजेस. एक्सक्युजेस किल्स मोर ड्रीम्स दॅन फेल्युअर एव्हिल. म्हणजे समजा तुम्ही म्हणताय की सर मला आता म्हणताय की सर मला, मी बऱ्याच लोकांचं ऐकलं पण आहे की सर मला कंटेंट तर बनवायचं आहे, बट माझ्याकडे ट्रायपॉड नाहीये, माझ्याकडे चांगली रिंग लाईट नाहीये. अरे जे आहे ते बनवा ना. गो टू लाईक, तुम्ही नॅशनल लाईट मध्ये जावा ना, तुम्ही तुमच्या टेरेसवर जाऊन बनवा ना. तुमच्याकडे जे आहे ना ते प्रयत्न करा, तुम्ही त्यावरती काम करा ना. किंवा सगळं माझं परफेक्ट होईल तेव्हा मी करेन, नाही. तुम्हाला सांगतो लिटरली, मी तुम्हाला सांगेन, मी जेव्हा सुरुवातीला काम प्रॉपरली चालू केलं होतं ना, मी कमीत कमी माझा 1.5 महिना वाया घातला होता की मी माझं लाईक रिंग नाईट येईल मला, किंवा मी माझं सेटअप करेन तेव्हा मी काम करणार, माझा असा वेळ गेला. मग तेव्हा मला माझ्या माझ्या मेंटरनं सांगितलं की नाही सांगा, तुम्ही चुकी करताय. यू हॅव टू वर्क वर्क यू हॅव नाव. ठीक आहे. मग तुम्हाला काढणं देणं सोडून द्यायचं आहे की सर हीच होत नाही तीच होत नाही, बट प्रयत्न करा, जेवढे तुमच्याकडे ऑप्शन आहेत ना प्रयत्न करा. लीड येत नाही तुम्हाला, तुम्ही फक्त आता इंस्टाग्राम यूज करता तर तुम्ही त्या ठिकाणी ट्राय करा, स्नॅप यूज करा, तुम्ही त्यामध्ये थ्रेड्स यूज करा, तुम्ही त्यामध्ये मेटा ऍड्स यूज करा, तुम्ही त्यामध्ये पिंटरेस्ट यूज करा, ट्रेंडिंगला आहे सध्या तरी. ठीक आहे. प्रयत्न करा. आज मग मी आता युट्यूबला पण आलोय, रिसेंटली मी युट्यूब चालू केलंय, मला त्यामध्ये एंगेजमेंट येत आहे लोकांची, मला 1-2 असे लीड येत आहेत. आणि तुम्हा सर्वांना एक मी तुम्हाला सांगतो सिक्रेट, फास्टेस्ट ग्रो करण्यासाठी, ते आहे युट्यूब. युट्यूबवर तुम्ही काय करा, आपला कंटेंट चालू करा. मॅटर नाही करतं की तुमच्याकडे काय आहे काय नाही, जे आहे ना, असं फोन असेल ना तुमच्याकडे, फोन घ्या, चालू करा. स्किल सांगा. तुम्हाला आज मी 4 स्किल सांगणार आहे. फ्रीलान्सिंग, ऍफिलिएट मार्केटिंग, कॉपी रायटिंग, कंटेंट, 4 स्किल शिका. जे पण तुमचं असेल ना पूर्ण त्यांना असं ओपन तुम्ही कंटेंट बनवा, चालू करा. मॅटर करते क्वालिटी काय काय नाही, पण चालू करा ऍटलिस्ट. कारण काय होतं, त्यामुळं तुमची इम्प्रुव्हमेंट त्यामध्ये होते, परत तुम्हाला तुमच्या लीडला तुम्हाला ट्रस्ट होतो. ठीक आहे. आणि त्यामुळं तुमचा एक पर्सनल ब्रँड पण त्यामध्ये क्रिएट होतो. मार्क माय वर्ड, मी जेव्हापासून ट्राय केलं, चालू केलं रिसेंटली आम्ही युट्यूबवरती काम करायला, ट्रस्ट वाढायला लागला लोकांचा. या सर्वांना आजच्या ट्रेनिंगचा हा बोनस पॉइंट आहे. प्लीज शिफ्ट ऑन युट्यूब राईट नाव, राईट टुडे. कारण ऍफिलिएट मार्केटिंग मध्ये जे पण मोठे मोठे कंपनी आहेत, जे पण लोक महिन्यामध्ये 10 लाख 15 लाख करत आहेत ना, त्या लोकांकडे त्यांचं युट्यूब चॅनल आहे, ते लोक पूर्ण युट्यूबवर काम करत आहेत. कारण आज इंस्टाग्रामवरती 100 रिस्ट्रिक्शन्स आहेत, तुम्ही हे करू नका, तुम्ही ते टाकू नका, हे टाकू नका. पण युट्यूबवरती आपण ओपनली त्यामध्ये प्रमोट करू शकतो. फक्त एवढंच की आपण त्यामध्ये आपले गाईडलाईन्स वापरले पाहिजे प्रॉपरली, पण त्या ठिकाणी कोणतं तुम्हाला मोठं त्यामध्ये नुकसान न येतो युट्यूबवरती. ठीक आहे. तर प्रयत्न करा. त्यानंतर डिसिप्लिन मीन्स डुईंग व्हॉट्स नीडेड इवन वी डोंट फील लाईक टू डू इट. म्हणजे आता डिसिप्लिन मध्ये काय असतं माहिती का, समजा तुम्ही डेली काम करताय, ओके, बट असं होतं ना कधी कधी मूड खराब होतोय, म्हणजे माझं मूड नाही आज, मी काम नाही करणार, नाही. यू हॅव टू स्टिक ऑन दॅट, यू हॅव टू वर्क ऑन दॅट थिंग, की मला हे काम करायचं, मला डेली मार्केटिंग करायचं, मला डेली लीड जनरेट करायचं, मला डेली कंटेंट टाकायचं आहे. मॅटर नाही करतं की माझं मूड खराब आहे, चांगला आहे, नाही. तुमच्या कामाला तुमचं मूड माहिती नाहीये. तुमच्या कामाला एवढंच माहिती आहे की जर हा व्यक्ती मला रिझल्ट लाईक लीड टाकला तर, कंटेंट टाकला तर मला त्याला लीड द्यायचे आहे, त्यामुळे त्याला रिझल्ट येईल. प्रयत्न करा. मूड वरती काम. तुम्हाला मी गोष्ट सांगतो, आपली प्रोफेशनल लाईफ आणखी पर्सनल लाईफला पूर्ण अजिबात ठेवा, लाईक आपण अलग ठेवायचं कधी पण प्रयत्न करा. ठीक आहे. कारण काय होतं माहिती का, जर तुम्ही ह्या दोन्ही गोष्टी मिक्स केला तर, सॉरी टू से यू ऑल, बट तुमची ग्रोथ होणार नाही अजिबात. कारण मी हे गोष्ट स्वतः फेस केल्या आहेत. इव्हन मला माहिती आहे, मी लोकांचे हे गोष्टी पाहिलेल्या आहेत.
हा आय नो काही ना काही प्रॉब्लेम असतात, बट तुम्हाला स्पेसिफिकली या गोष्टीवरती टाइम देणं महत्वाचं आहे. कारण हे बघा, आपल्या लाईफ मधल्या अडचणी आजचे किंवा उद्याचे नाहीत, इट्स लाईक लॉंग टर्म आहेत, आपलं पूर्ण लाईफ टाईम राहणार त्यामध्ये काही ना काही असतं. आज एखादी गोष्ट कमी येते, आज सॉल्व्ह झाली, किंवा उद्या दुसरी नवीन गोष्ट येते. सहज आहे ना. तो ट्राय करा की जे आहे जसं आहे त्यामध्ये एक टाइम ठेवा. ज्या प्रकारे तुम्हाला सांगितलं होतं की ते एक टाइम बनवा, स्टिक करा त्याला आणि काम करा त्यावर. ओके. द मोस्ट सक्सेसफुल पीपल फाइंड रिझन्स टू ऍक्ट, नॉट टू अवॉइड. सिम्पलची गोष्ट आहे. म्हणजेच तुम्हाला बोललं म्हणजे फक्त ज्या लोकांनी काहीतरी अचिव्हमेंट केलं त्या लोकांना कसं असतं की मला काहीतरी एक रिझल्ट पाहिजे, मला काम करायचं, मला त्यामध्ये कारण द्यायचं नाहीये. ठीक आहे. मला पण सुरुवातीला वाटायचं की मला बोर होत आहे, मला मी उद्या करेन, मी प्रोकास्टिनेट करायचो, अशा गोष्टी करायचो. पण मला कुठं ना कुठे एक दिवस वाटलं की यार सागर तू काहीतरी चुकी करतोय. ठीक आहे. कारण नाही बघा, आज मी डिले केलो तर माझा गोल डिले होईल, बरोबर. कारण सक्सेस लव्ह स्पीड, सक्सेस लव्स डायरेक्शन, सक्सेस लव्स कन्सिस्टन्सी, डेडिकेशन. हे शब्द ऐकायला खूप कॉमन वाटतात, बट दिस इज नॉट कॉमन. ठीक आहे. ह्या शब्दांचा खूप डीप मिनिंग आहे. जस्ट यू हॅव टू अंडरस्टँड की सर जे सांगतात ना किंवा जे शब्द आहेत ना हे नॉर्मल नाही आहेत. कारण हे हे अशा गोष्टी आहेत ना, तुम्हाला आपल्याला हलकं वाटतं की सर हे काय म्हणजे ऐकलंय सर, डिसिप्लिन ऐकलंय मी, हे ऐकलंय मी. हा, आय नो तुम्ही ऐकले आहात, बट याला पाळणं खूप टफ असतं, जे की 80% लोक करू शकत नाहीत. तुम्हाला माहिती का सक्सेसचा रेशो काय आहे? 100 मधले फक्त 20% लोक असतात ऍक्शन घेणारे. ठीक आहे. त्यामधले कमी होत 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 फक्त शेवटला, समजा काय लोक तुम्ही या ठिकाणी तुम्हाला एक्झाम्पल देतो. समजा तुम्ही या ठिकाणी आज काम चालू केलं. आज आज डेट किती आहे? आज डेट आहे 14 मे. ओके. काम चालू केलं तुम्ही, 100 लोकांनी चालू केलं. आज यामध्ये जेव्हा 2 महिने होतील किंवा 3 महिने होतील ना, तेव्हा इतके लोक राहणार नाही त्या ठिकाणी. शेवटला उरतील 20-30. मग समजा आणखी 2 महिने पुढे गेलो आपण, तेव्हा उरतील फक्त 10 लोक. आणखी पुढे जाईल तेव्हा उरतील फक्त 5 लोक. आणि जे लोक 5 उरलेत ना, तेच लोक खरोखर गेम बदलतील. ते लोक पूर्ण जे त्यांचा गोल त्याला गोल आहे ते कम्प्लीट करतील, ते लोक रूल करतील पूर्ण. ठीक आहे. तर त्या ठिकाणीच तुम्हाला लॅक नाही व्हायचं आहे. ओके. तुम्ही जे आहेत ना, तो सर्वांमध्ये पोटेन्शियल आहे, म्हणून तुम्ही सर्व लोक या ठिकाणी आहात. स्वतःला कधी पण लो समजायचं नाही किंवा स्वतःला कधी मी करू शकते नाही, नाही. यू हॅव, येस यू हॅव दिस लाईक कॅपेबिलिटी. ठीक आहे. जर तुम्ही जर करू शकलं नसतं ना, तुम्ही ही ट्रेनिंग अटेंड केली नसती. तुम्ही टाइमपास केला असता, काय ना तुम्ही गोष्टी करत बसल्या असत्या, बरोबर ना. कारण आज डिस्ट्रॅक्शन साठी बरेच ऑप्शन आहेत. ठीक आहे. प्रयत्न करा, डिसिप्लिन ठेवा. हे खूप महत्वाचं आहे, तुम्हाला सांगण्याची गरज नाही, बट इट इज ऑल वर्थ इट. ठीक आहे. त्यानंतर आहे हेल्थ इज इक्वल टू वेल्थ. हा पण खूप महत्वाचा पार्ट आहे. ठीक आहे. इफ यू डोंट टेक केअर ऑफ युअर बॉडी विल लिमिट युअर सक्सेस. म्हणजे जोपर्यंत आपण स्वतःला लाईक फिट ठेवणार नाही त्यामध्ये, मग तेव्हा आपल्या बॉडीमध्ये एनर्जी येणार नाही, आपण त्यामध्ये प्रॉपरली काम करू शकणार नाही. मग तेव्हा होतं होतं ना की आपण आपली समजा ताव आली आहे किंवा कोल्ड झालेला आहे, मग तेव्हा आपल्याला काम करण्याचं मन करत नाही. मग जेव्हा आपण काम नाही करणार तेव्हा तुम्हाला रिझल्ट नाही येणार. जेव्हा तुमचा रिझल्ट नाही येणार, तुमच्याकडे पैसे नाही येणार. जर तुम्ही पैसे नसतील, तुम्ही चांगलं लाईफ घेऊ शकणार नाही. यू वोंट गेट सक्सेस, राईट. कारण कुठे ना कुठे तुमचं एनर्जी, तुमचा फोकस अँड प्रोडक्टिव्हिटी, इट स्टार्ट्स विथ गुड हेल्थ. ठीक आहे. सर्वांनी प्रयत्न करा, डेली असते ना अर्धा तास किंवा 1 तास फॉर युअर सेल्फ. वॉकिंग करा, एक्सरसाइज करा, मेडिटेशन करा, हिलिंग मध्ये जर्नलिंग करा. लॉट्स ऑफ थिंग्स यू आर इन युअर हँड. फक्त तुम्हाला करायचे की नाही करायचे किंवा तुम्हाला एखादी सर्वात खराब परिस्थिती किंवा कंडिशन
येण्याची वाट बघायची आहे. ठीक आहे. यामध्ये एक शब्द तुम्हाला मिळाला आहे, या तो मोहब्बत से करो या तो मजबुरी से करो. मोहब्बत से म्हणजे तुम्ही आता केलं तर तुमची बॉडी हेल्दी राहील. तुम्ही आता नाही केलं तर समजा तुमची हेल्थ खराब झाली, तुम्हाला फिवर झाला किंवा तुमची हेल्थ डाऊन झाली, मग तेव्हा तुम्हाला हे गोष्टी मजबुरीने करायला लागेल तुम्हाला. मग तेव्हा हे खूप टफ होऊन जाईल त्यामध्ये. प्रयत्न करा. ठीक आहे. सो यस, अंडरस्टँड करा एक गोष्ट, हेल्थ इज इक्वल टू वेल्थ. फोकस ऑन युअर एनर्जी. ओके. अ टायर्ड बॉडी कांट बिल्ड अन एम्पायर. मी तुम्हाला या ठिकाणी एक एक्झाम्पल देत आहे एक बेस्ट लीडरचा. किती लोकांना माहिती आहे विराट कोहली बद्दल? हु इज विराट कोहली? किती लोकांना माहिती आहे? आय थिंक सर्वांना माहिती आहे. हो, तो क्रिकेटचा राजा. त्याला असंच क्रिकेटचा राजा म्हणत नाहीत. सुरुवातीला त्यांचे पण हॅबिट चांगले नव्हते. ते लाईक फूडी होते, काय पण जंक फूड खायचं, काय पण गोष्टी करायच्या. बट जेव्हा त्यांचा लो फेस आला 2012-13 मध्ये, त्याला समजलं की नाही, मी काहीतरी चुकी करतो. मग त्यांनी काय केलं, आपली पूर्ण एनर्जी, आपला फोकस पूर्ण चेंज केला. आपल्या फिटनेसवर त्यांनी ध्यान दिलं आणि आज तो जगातला सर्वात महान खिलाडी आहे. खिलाडीमधला एक आहे. ठीक आहे. प्रयत्न करा. सो युअर हेल्थ इज युअर वेल्थ. प्रायोरिटी तेच आहे. जर तुम्ही महिन्याला 5 लाख कमवतात आणि तुमची जर हेल्थ गुड नसेल, तर मग तुम्ही त्या ठिकाणी त्या 5 लाखाचं काय काय करणार? काय नाही ना. जर तुमच्याकडे तेवढी हेल्थ चांगली नाही की तुम्ही त्याला खर्च करू शकता किंवा तुम्ही ट्रॅव्हलिंग करू शकता किंवा तुम्ही त्याला घेऊन जगामध्ये फिरू शकता, तर काय महत्वाचं आहे? बरोबर ना. ठीक आहे. आज लोकांकडे करोड रुपये असतात, पण कुठे ना कुठे त्यांची हेल्थ खराब असतात, त्यांना ट्रॅव्हलिंग करणं होत नाही, त्यांचा काही ना काही लाईफ पण चालू असतं. प्रयत्न करा. टेक इट सिरियस प्लीज. ट्राय टू अंडरस्टँड मी. डेली बेसवरती स्वतःला वेळ द्या. मेडिटेशन, थोडेसे फिजिकल ऍक्टिव्हिटी, वॉकिंग करा, लाईक रनिंग करा, योगा करा, मेडिटेशन करा. बट ट्राय टू डू समथिंग. ऍटलिस्ट तुम्हाला पूर्ण 24 तासामध्ये तुम्हाला फक्त ओनली अँड ओनली 30 मिनिट्स यू हॅव टू गिव्ह. ओनली 30 मिनिट्स. ठीक आहे. गॉट इट गाईज, गॉट इट. चला, त्यानंतर आहे हा जो फोकस ऑन इम्पॅक्ट नॉट ऑन इन्कम. हे महत्वाचं आहे हे पण. ठीक आहे. या टॉपिकवर नेहमी बोलत असतो मी. मनी फॉलोज व्हॅल्यू, हेल्प पीपल नॉट, सॉरी, हेल्प पीपल अँड इन्कम विल कम. म्हणजे जेव्हा आपण आपल्या कंटेंटच्या माध्यमाने किंवा आपल्या लीडला लाईक आपली सर्व्हिस देण्यासाठी त्यांना आपण व्हॅल्यू देतो ना, तेव्हा तुमची इन्कम आपोआप त्यामध्ये होतेच. हे सिम्पल एक नॉर्मल फॅक्ट आहे. बरोबर ना. प्रयत्न करा. जेव्हा तुमची लीड येईल किंवा जेव्हा तुम्ही आपल्या ऑडियन्ससाठी आपला कंटेंट टाकणार ना, मग त्यामुळे तुम्ही लोकांना व्हॅल्यू दिली पाहिजे की हा जो व्यक्ती लाईक ही जी गोष्ट तुम्ही केला, तुम्हाला त्यामध्ये ही गोष्ट भेटणार आहे. अशा प्रकारे व्हॅल्यू इज इम्पॉर्टंट पार्ट. ओके. तुम्ही ऑब्झर्व करा. तुम्ही ज्या लोकांना पण इंस्टाग्राममध्ये फॉलो केला असेल ना, त्यांच्याकडून तुम्हाला काहीतरी भेटत असेल. म्हणजे तुम्ही काहीतरी शिकत असाल किंवा तुम्हाला हसायला भेटत असेल किंवा तुम्हाला कंटेंटचं तुम्हाला आयडिया देऊन भेटत असेल. हो असेल ना. ते काय आहे? ते पण एक प्रकारची व्हॅल्यूज आहे. सो जेव्हा तुम्ही कंटेंट टाकणार किंवा जेव्हा तुम्ही लीडला कनेक्ट करणार ना, यू हॅव टू बिल्ड युअर व्हॅल्यू फर्स्ट. की हा, या ठिकाणी ही गोष्टी आहे तुम्हाला करण्यासाठी. समजलं. ठीक आहे. कारण व्हॅल्यूमुळे तुमचा ट्रस्ट बिल्ड होतो. ठीक आहे. मग जेव्हा तुमचा ट्रस्ट बिल्ड होतो त्या ठिकाणी तुमचं ऑटोमॅटिकली क्लोजिंग, तर हा शेवटचा पार्ट आहे. ओके. बिल्ड ट्रस्ट नॉट जस्ट ट्रान्झॅक्शन्स. ठीक आहे. लॉंग टर्म सक्सेस कम्स फ्रॉम सॉल्विंग रिअल प्रॉब्लेम्स. आज प्रॉब्लेम काय लोकांची की लोकांकडे जॉब नाही. आज मी स्टोरी टाकली होती, 84% ऑफ इंजिनियर्स आर अनप्लेस्ड इन 2025 and 74% of MBA students are अनप्लेस्ड. बरोबर ना. मग मेन तेच आहे ना की जर तुम्हाला लॉंग टर्म ग्रोथ हवी आहे किंवा तुम्हाला वाटतं की सर मला काहीतरी बिल्ड करायचं, तर तुम्हाला ह्या गोष्टीवर पण काम करणं महत्वाचं आहे. कारण जोपर्यंत तुमच्याकडे व्हॅल्यू नसेल तर इम्पॅक्ट क्रिएट होत नाही. ठीक आहे. ठीक आहे. हा. आणि तुम्ही समजा मी मी ऍक्च्युली काय झालं माहिती का, माझं जेव्हा मी सुरुवातीला स्टार्टिंगला होतो ना, मी कधी कधी काय करायचं, लाईक जेव्हा जेव्हा मी समजा माझी इन्कम लाईक थोडी स्टक झाली आहे किंवा मला
समजत नसेल ना, मग तेव्हा मी कधी कधी ट्रेनिंग घ्यायचं ना. आणि सुरुवातीला मी ऑब्झर्व केलं की जेव्हा जेव्हा मी ट्रेनिंग घेतलं ना, तर त्या नेक्स्ट डेला माझी 100% कमीत कमी 5 ते 6 वेळेस मी ऑब्झर्व केलं होतं की माझी इन्कम होते. मला समजा 900 झाली, मला 2250 झाली किंवा मला 4000 झाली. हे होतं कंपल्सरी. मला मॅजिकल एक्सपिरियन्स त्यामध्ये होता, कारण मी लोकांना काहीतरी अगोदर देत आहे ना. आणि सर्वात मोठा सूत्र, ब्रह्मास्त्र म्हणू शकता तुम्ही, तुमच्याकडे गोष्टी येण्यासाठी तुम्ही अगोदर लोकांना काही ना काही द्यायला सुरुवात करा. इट मे बी एनिथिंग. एक छोटीशी ऍडवाइस झाली, एक छोटासा लाईक कॉम्प्लिमेंट झाला, काय पण असू द्या. ट्राय टू गिव्ह इट. ठीक आहे, असा विचार करू नका की मला काय देण्यासाठी नाही. ठीक आहे, अप्रिशिएशन करा. एक कॉन्फिडन्स आहे की हा तू करू शकतेस, तू करू शकतो. ती इम्प्रेसिव्ह गोष्ट आहे. तर हे तुम्ही करू शकता, कारण हा पण महत्वाचा पार्ट आहे. गॉट इट. त्यानंतर आहे, हा माझा इम्पॉर्टंट पार्ट, ग्रॅटिट्यूड आणखी जर्नलिंग. हा हा पण खूप महत्वाचा पार्ट आहे, जे तुम्हाला बोललो मी. तुमची एनर्जी शिफ्ट करण्यासाठी किंवा लवकरात लवकर म्हणजे गोष्टी मॅनिफेस्ट करण्यासाठी पण हा लाईक हे गोष्ट महत्वाची आहे, ज्यामध्ये आपण करतो ग्रॅटिट्यूड आणखी जर्नलिंग. ओके. ग्रॅटिट्यूड शिफ्ट्स युअर माइंडसेट फ्रॉम लॅक टू अबंडन्स. जे तुमच्याकडे गोष्ट आहे ना, त्याबद्दल सुरुवातीला ग्रेटफुल फील करा. माझ्याकडे राहण्यासाठी घर आहे, माझ्याकडे काम करण्यासाठी लॅपटॉप आहे, मोबाईल आहे, त्याबद्दल मी अगोदर ग्रेटफुल राहणार. मग तेव्हाच मला आपोआप दुसरी गोष्टी भेटतील. युनिव्हर्स, देव काय विचार करतो माहितीये का? ह्या व्यक्तीला मी ही गोष्ट दिली, एखादी गोष्ट दिली आहे, याबद्दल हा व्यक्ती ग्रेटफुल आहे, त्याला आणखीन देऊया आपण. जर तुमच्याकडे हात पाय आहेत आहेत आणि तुम्ही देवाला कंप्लेन करताय की मला हेच भेटलं, मला तेच भेटलं नाही, मग तेव्हा देवाला वाटतं की हा जो व्यक्ती आहे ना, याला मी एवढं दिलंय, पण हा व्यक्ती ग्रेटफुल नाहीये, मग याचं काम ते पण काढून घेऊया. ठीक आहे. ग्रॅटिट्यूड हे खूप महत्वाचं आहे आजकाल. आपल्याला वाटतं की माझे काय आहे, तुमच्याकडे ऍटलिस्ट डोळे आहेत, तुमच्याकडे ऍटलिस्ट हात पाय आहेत बोलण्यासाठी, काम करण्यासाठी, बरोबर ना? त्या लोकांकडे बघा ज्यांच्याकडे हात नाही, डोळे नाहीत, पाय नाहीत. मग तुम्ही का ग्रेटफुलनेस दाखवणार नाही बरं? ठीक आहे, प्रयत्न करा, तुम्हाला हे दाखवायचं आहे. जर्नलिंग हेल्प्स यू क्लिअर थॉट्स, ट्रॅक ग्रोथ अँड स्टे फोकस्ड. आता किती लोकांना माहिती आहे जर्नलिंग बद्दल? एक काम करतो, तुम्हाला सर्वांना मी जर्नलिंग आणि ग्रॅटिट्यूड बद्दल तुम्हाला ग्रुपमध्ये मी पीडीएफ शेअर करतो. ठीक आहे, एक गोष्ट पाहून घ्या, मस्त खूप छान पीडीएफ त्यामध्ये मी डिझाईन केले आहेत. ओके, पाहून घ्या आणि त्या प्रकारे तुम्ही त्याला प्रॅक्टिस करणार. ठीक आहे. जर्नलिंग म्हणजे समजा आपण काय पण, समजा आपण डेली कोणती ऍक्टिव्हिटी केली, आपण काय केलं, आपण त्याला लिहून काढणार त्यामध्ये. किंवा समजा तुमच्या लाईक डेली तुम्ही सगळं तुमचा आज पूर्ण दिवस गेला, पूर्ण दिवसामध्ये तुम्ही कोणत्या गोष्टी ऍक्टिव्हिटी केल्या किंवा तुम्हाला कोणत्या 4-5 गोष्टी चांगल्या घडल्या, तुम्ही जे पण लिहिताना लाईक म्हणजे लिहून काढणं, जे आपण थॉट्स आहेत ना पूर्ण इथले, आपण आपल्या रायटिंगच्या माध्यमाने काढणं, त्याला बाहेर काढणं. तुम्हाला मी या ठिकाणी सोप्यात सांगितलं, पूर्ण सोप्या भाषेमध्ये. ठीक आहे. त्यानंतर आहे रायटिंग डेली बिल्ड्स इमोशन्स. हा तेच म्हणून तुम्हाला, जेव्हा जेव्हा जर्नलिंग करता, जेव्हा तुम्ही रायटिंग करता, तेव्हा तुम्हाला एक क्लॅरिटी भेटते. तुमचं त्या ठिकाणी काम, डोकं काम करतं, तुमचं हँड काम करतो पूर्ण, एक तुमचं नर्वस सिस्टम त्यामध्ये पूर्ण काम करतं, त्यामुळे तुम्हाला मध्ये क्लॅरिटी भेटते. ठीक आहे. त्यानंतर हा माझं एक्झाम्पल या ठिकाणी ना, प्रत्येक स्लाइडमध्ये मी माझं एक्झाम्पल दिलंय, कारण मी हे गोष्ट रिलेट केलेत. ठीक आहे. तर आय स्टार्टेड विथ रायटिंग 3 थिंग्स आय एम ग्रेटफुल फॉर एव्हरी डे इन द मॉर्निंग. मी काय केलं सुरुवातीला, माझ्याकडे जे आहे ना, अशा 3 गोष्टी सुरुवातीला सकाळ सकाळी मी प्रयत्न केले 3 वीकसाठी. आणि लिटरली मला माझी एनर्जी फील व्हायला लागली की मला काहीतरी चेंज होत आहे माझ्या लाईफमध्ये. माझं फोकस वाढलं, मला पॉझिटिव्ह झालं, मला पॉझिटिव्हिटी आली, मी कॉन्फिडंट फील केलो. ठीक आहे. इवन तुम्ही हे आपल्या टफ डेज मध्ये करू शकता. असं तुम्ही बोलला की सर माझी कंडिशन खराब आहे, मी काय मी
कशासाठी ग्रेटफुल हो? ग्रेटफुल आहे की तुम्ही जिवंत आहात म्हणून. तुमच्याकडे हात तुमच्याकडे हात आहे, तुमच्याकडे पाय आहे. बी ग्रेटफुल वॉट एव्हर यू हॅव. इट डझंट मॅटर वॉट यू हॅव. ठीक आहे. प्रयत्न करा, हे तुम्हाला करायचं आहे. त्यानंतर आहे आपला लास्ट पॉइंट. ठीक आहे. डेली अफर्मेशन्स. इफ यू डोंट नो, प्रयत्न करा स्वतःला डेली बेसवरती पॉझिटिव्ह बोलण्याचा. निगेटिव्ह शब्द वापरू नका, कोणाची बिचिंग करू नका. ठीक आहे. व्हॉट यू स्पीक टू युअर सेल्फ बिकम युअर रियालिटी. चुकीमध्ये पण आपण स्वतःला लाईक माझं नशीब खराब आहे, किंवा मी गरीब आहे, माझं फायनान्शियल कंडिशन खराब होत चाललंय, माझं काम बिघडत आहे, असं अजिबात नाही बोलणार. ठीक आहे. लक्षात ठेवा. कारण जे तुम्ही बोलता ना, ते तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये आपोआप बसा सुरू होतं. ठीक आहे. प्रयत्न करा, हे तुम्ही करू नका. त्यानंतर पॉझिटिव्ह अफर्मेशन्स रिप्रोग्राम युअर माइंड फॉर सक्सेस. म्हणजेच तुम्ही रोज सकाळी, दुपारी, संध्याकाळी जेव्हा तुम्हाला टाइम भेटला ना, स्वतःबद्दल चांगली गोष्टी बोला की येस, मी या ठिकाणी ही गोष्ट मी डिझर्व करते. मी पॉवरफुल आहे, मी कॉन्फिडेंट आहे, मी माझ्या बिझनेसमध्ये पुढे जात आहे, मी रोज शिकत आहे, मी ग्रो करत आहे, माझी इन्कम होत आहे. असं पॉझिटिव्ह बोला. आणि ड्रास्टिकली आफ्टर फ्यू डेज इट विल चेंज युअर गेम. से इट डेली, बिलीव्ह इट डेली, डीपली अँड लिव्ह इट फ्युली. म्हणजे तुम्ही याला बोलणार पण, त्याला फील पण करा की जे तुम्ही गोष्ट बोलता ना, त्याला पूर्ण फील करा. कारण जी गोष्ट तुम्ही फील करू शकत नाही ना, ती गोष्ट तुम्ही मॅनिफेस्ट करू शकत नाही. यू कांट मॅनिफेस्ट दॅट. ठीक आहे. तर प्रयत्न करा. यू हॅव टू बी व्हेरी 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 फेथफुल्ली इन युअर डिझायर्स, किंवा तुमचं लाईक काही गोल्स असतील, वॉटर इट मे बी, बट तुम्हाला त्यावरती पूर्ण फेथ राहणं गरजेचं आहे. तुम्हाला बिलीव्ह ठेवणं गरजेचं आहे. तुम्हाला त्याला फील करणं, जगणं त्याला खूप महत्वाचं आहे. ठीक आहे. युअर लाईक एव्हरी मॉर्निंग आय से आय एम कॉन्फिडेंट, आय एम फोकस्ड, आय एम अट्रॅक्टिंग सक्सेस विदिन फ्यू डेज. तुम्हाला पण त्यामध्ये लाईक चेंजेस दिसायला लागेल. म्हणजे मोर एनर्जी, पॉझिटिव्ह फ्रिक्वेन्सी, मोर डिसिजन्स, किंवा तुम्हाला त्यामध्ये क्लॅरिटी भेटून जाईल, भेटेल. अँड जे लोक यावरती विश्वास करतील त्या लोकांना रिझल्ट भेटतील, आणि जे लोक विश्वास नाही करणार त्यांना रिझल्ट नाही भेटणार. सिम्पलची गोष्ट आहे. ओके. बिकॉज एव्हरीथिंग डिपेंड्स ऑन माइंडसेट. ठीक आहे. क्लिअर? क्लिअर सर्वांना? टाईप क्लिअर इज क्लिअर. लास्ट. क्लिअर आहे ना? चला. सो गाईज, थँक यू सो मच. इट वॉज powerful session. It was engageable session from your side also. सर्वांनी एंगेजमेंट ठेवलेली होती. मला खूप आवडलं त्यामध्ये. ओके. नाव किती लोकांना प्रश्न आहेत? वॉट एक वेळेस झालं, फक्त आपण 5 मिनिट सेशन खतम करूया. ओके. सर्वांनी आपले कॅमेराज टर्न ऑन करा. फटाफट सर्वांनी आपले कॅमेराज टर्न ऑन करा. टर्न ऑन युअर कॅमेराज गाईज. आणि सर्वांनी आपले क्वेश्चन्स या ठिकाणी मला मांडू शकतो, सो दॅट आय कॅन क्लिअर फ्रॉम माय साइड. What questions do you have, guys? What questions do you have? काही क्वेश्चन आहे तुम्हाला? Anyone wants to ask anything? किती लोकांनी नोट बनवलेत? नोट्स हात वर, हात वर करा असं, हँड्स अप. किती लोकांनी बनवलेत नोट्स? ठीक आहे. नो इश्यू. ज्या लोकांनी नाही बनवलं त्या लाईक बनवायचा प्रयत्न करा. कारण बघा, जेव्हा आपण रायटिंग करतो ना, आपलं सबकॉन्शियस माइंड ते बसून जातं. ओके. त्यामुळं नोट करणं गरजेचं आहे. ठीक आहे. बाकी एनीवन वॉन्ट्स टू आस्क एनिथिंग? काही क्वेश्चन्स आहेत, प्रश्न आहेत रिगार्डिंग डिसिप्लिन, रिगार्डिंग मॅनेज लाईक टाइम मॅनेजमेंट, रिगार्डिंग वर्क, जे पण असेल विचारू शकतो मला. थँक्यू सर. ऑल क्लिअर, ऑल क्लिअर, ऑल क्लिअर. शुअर गाईज, शुअर. ठीक आहे. चला. ठीक आहे. आपण सेशनला या ठिकाणी एंड करूया. त्याच्या अगोदर सर्वांनी आपल्या एक कॅमेरा ऑन करा, सो वी कॅन
आणि सर्वांनी मला मेन्शन करा नक्की, ठीक आहे. प्रयत्न करा, फोटो मेन्शन करू नका, व्हिडिओ बनवा खूप, म्हणजे तुम्हाला सर्वांना एक त्यामध्ये इंटरॅक्शन भेटेल, ठीक आहे. सो सर्वांनी मला एक वेळेस सेशन कसं होतं आपलं, मला काय करा, तुम्ही सर्वांनी मला एक वेळेस सांगा की आपला जो सेशन झाला राईज वरती आहे, तुम्हाला कसं वाटलं, लाईक हाऊ वॉज द सेशन. फक्त एक वर्ड सांगा मला, वन सिंगल वर्ड. हाऊ वॉज द सेशन गाईज. व्हेरिएबल तो ओके, छान होतं, ठीक आहे. गुड गुड गुड. नाईस. थँक्यू सो मच गाईज, थँक्यू सो मच अगेन फॉर युअर व्हॅल्युएबल टाइम. अँड आय रिअली अप्रिशिएट यू ऑल की तुम्ही सर्वांनी आपला वेळ दिलेला आहे, आणखी तुम्ही तयार आहात आपली लर्निंग जर्नी पुढे घेऊन जाण्यासाठी, ठीक आहे. इफ इन केस तुम्हाला काही प्रश्न असेल किंवा डाऊट, यू कॅन आस्क मी ऑन व्हॉट्सअप, यू कॅन आस्क मी ऑन लाईक टेलिग्राम, इंस्टाग्राम, ठीक आहे. चला, भेटूया. सर्वांनी मेन्शन करा नक्की. आणि हा, सर्वांनी टास्क या ठिकाणी म्हणजे एक अफर्मेशन साठी, जर तुम्ही सर्व लोक स्वतःवरती बिलीव्ह करता खरोखर, तर या ठिकाणी मला टाईप करा मी एक वेळेस, आणखी वेळेस मला टाईप करा मी, आणि त्या लोकांनी काय करायचं, प्रत्येकाने ज्या लोकांनी मला बोलले ना, स्टोरीला हा व्हिडिओ लावायचा, हा तुम्हाला फोटो लावायचा तुम्हाला व्हिडिओ, आणि त्या ठिकाणी लिहायचं की आय एम कॉन्फिडेंट, ठीक आहे, आय एम फोकस्ड, ठीक आहे, आय एम लाईक आय डिझर्व मनी, आय एम मनी मॅग्नेट, किंवा तुमच्याबद्दल कोणते पण 3 किंवा 5 पॉझिटिव्ह वर्ड्स. मी कॉन्फिडेंट आहे, ठीक आहे, मी यशस्वी आहे, मी सक्सेसफुल आहे, जे पण असेल तुम्ही मला स्टोरीला नक्की मेन्शन करणार, ठीक आहे. कारण तुम्ही जेव्हा करताना हे हे तुमचा जातो सिग्नल पूर्ण युनिव्हर्सला, यू आर टेकिंग ओपन चॅलेंज, ठीक आहे. सर्वांनी हे करा, मेन्शन करा मला, प्रयत्न करा, हलक्यामध्ये घेऊ नका, डोंट टेक इट इझिली. जे लोक बिलीव्ह करतील त्या लोकांना रिझल्ट येतील, जे लोक हलक्यामध्ये गेले त्यांना असं पण रिझल्ट येणारच नाही आणि येत पण नाही, ठीक आहे. ऑल द बेस्ट गाईज, चला भेटूया परत नेक्स्ट मध्ये. हरे कृष्ण, राधे, बाय बाय. मिनिट्स. बाय बाय, टेक टेक केअर ऑल ऑफ यू गाईज, टेक केअर टेक केअर टेक केअर टेक केअर.